लोकसभा में महिला आरक्षण संशोधन बिल गिरने के बाद महाराष्ट्र कल्याण शहर की सियासत गर्म हो गई। कल्याणपुर में भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ने कांग्रेस को महिला विरोधी बताते हुए जोरदार प्रदर्शन किया। कल्याणपुर के साकेत कॉलेज परिसर में बीजेपी युवा मोर्चा के कार्यकर्ताओं ने महिला आरक्षण बिल को लेकर कांग्रेस के खिलाफ प्रदर्शन किया। इस दौरान कार्यकर्ताओं के हाथों में महिला विरोधी कांग्रेस और महिलाओं के अधिकार का अपमान जैसे नारे लिखे पोस्टर दिखाई दिए। प्रदर्शन के दौरान कार्यकर्ताओं ने कांग्रेस और अन्य विपक्षी दलों के खिलाफ जमकर नारेबाजी की। उनका आरोप है कि महिला आरक्षण जैसे महत्वपूर्ण मुद्दे पर विपक्ष ने राजनीति करते हुए महिलाओं के अधिकारों को नजरअंदाज किया है। इस प्रदर्शन का नेतृत्व कर रहे युवा मोर्चा के जिला अधिकारी विक्रम तरे ने कांग्रेस समेत विपक्षी दलों पर तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि कांग्रेस ने महिलाओं से उनका हक छीना है और महिला आरक्षण का विरोध कर उनके अधिकारों का अपमान किया है। विक्रम तरे, जिला अध्यक्ष बीजेपी युवा मोर्चा कांग्रेस ने हमेशा महिलाओं के अधिकारों का विरोध किया है। महिला आरक्षण बिल पर उनका रुख पूरी तरह से महिला विरोधी है। हम इसका कड़ा विरोध करते हैं। बीजेपी युवा मोर्चा का कहना है कि महिला आरक्षण बिल महिलाओं को सशक्त बनाने की दिशा में एक बड़ा कदम था, लेकिन विपक्ष के विरोध के चलते ये मुद्दा विवादों में आ गया। अब देखना होगा कि आने वाले समय में महिला आरक्षण को लेकर सियासी बयानबाजी और तेज होती है या फिर इस पर कोई ठोस सहमति बन पाती है। फिलहाल कल्याण से उठी ये सियासी आवाज अब बड़े राजनीतिक मुद्दे का रूप लेती नजर आ रही है। नियुक्ती झाली जिल्हाध्यक्ष पदावर, लगेचच जोमाने पक्षासाठी काम सुरुवात केले। आज काँग्रेस विरोधात आंदोलन आहे। आजचं जे आंदोलन आहे ते आम्ही कुठल्याही पार्टी लेवलला घेतलेलं नाहीये। तर हे एक आपले जे सगळे स्टुडंट्स आहेत आणि आमचे जे युथचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपण हे आंदोलन करत आहोत। ह्याला कुठलाही राजकीय रंग नाहीये। तर आपले जे स्टुडंट्स आहेत, मुली आहेत, ज्या महिला आहेत, त्यांचा जो अधिकार काँग्रेस सरकारने छीनलेला आहे त्याच्या विरोधात आपण हे आंदोलन करत आहोत। आपल्या पार्लमेंटमध्ये जे नारी शक्ती वंदना बिल आलं होतं हे 2023 लाच मंजूर झालेलं होतं, परंतु 2023 मध्ये काँग्रेस सरकारला, काँग्रेस पार्टीला चांगलं माहिती होतं की आपल्याकडे मेजॉरिटी नाहीये, त्यामुळे त्यांनी या बिलला पहिले आपल्याकडून संमती दिली आणि आता आजच्या घडीला 2026 मध्ये काँग्रेस सरकारला, काँग्रेस पार्टीला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती होतं की भारतीय जनता पार्टीकडे 1/3 आहे नाही, त्याच्यामुळे त्यांनी ह्या बिलला विरोध केला। आणि ह्या बिलला विरोध करण्यामागे जे महिलांचा विरोध आहे, फक्त ह्या बिलला विरोध नाही करत आहेत, तर ते ह्या महिलांच्या ज्या आरक्षणाला विरोध करत आहेत। आज आमच्या महिला विधानसभेत गेल्या, लोकसभेत गेल्या, तर ते महिलांचा आवाज उठू शकतात आणि काँग्रेस हा पहिलेपासूनच महिलांच्या विरोधात काम करत आलेला आहे, म्हणून त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने ह्या बिलाला विरोध केलेला आहे। त्यासाठी आम्ही हा काँग्रेसच्या पार्टीचा विरोध करत आहोत।